राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये कुणाकुणाची नावं समोर येत आहेत आपण ते देखील पाहूयात। राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ या 5 जणांना आतापर्यंत फोन गेला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। शपथविधी सोहळ्यासाठी अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांना आतापर्यंत पक्षाकडून फोन गेलेला आहे। त्यामुळे त्यांना नेमकं कोणतं खातं मिळतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जात आहेत, 5 जणांची नावं समोर आली आहेत, काय अपडेट? आपण जर बघितलं तर कालपासून सगळेच आमदार आपल्याला फोन कधी येतो याची वाट बघत होते। आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 5 जणांना जे आहे ते फोन गेलेले आहे। त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे, दत्ता मामा भरणे, बाळासाहेब पाटील यांच्या नावांचा समावेश आहे। आणि आज जी शपथविधी घेतला जाणार किंवा आज ज्या शपथा दिल्या जाणार आहे त्याच्यामध्ये या 5 जणांचा समावेश आहे। उर्वरित लोकांची नावं पण कदाचित थोड्या वेळात कळू शकतील, कारण राष्ट्रवादीला 9 मंत्रिपद जवळपास मिळत आहेत, हे जवळपास निश्चित झालेलं आहे। परंतु अशी सुद्धा चर्चा आहे की आज काही लोकांना शपथ देऊन बाकीच्या उर्वरित लोकांचा शपथविधी हा नंतर पार पाडला जाईल। तुर्तास 5 नावं पुढे आलेली आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं आणि उर्वरित नावं जी आहे ती थोड्या वेळात आपल्याला कळू शकतील। परंतु आज जे शपथ घेत आहेत त्याच्यामध्ये 5 नावं जी आहे राष्ट्रवादीकडून ती आतापर्यंत पुढे आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत। बरं, प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।